घरामध्ये पडायला लागला आणि देवानं उजवं पाऊल घरामध्ये टाकलं वापरून आले त्या चौकटीतनं. तसं आईनं बघितल्या बरोबर आईच्या डोळ्यात पाणी आलं, आनंद झाला. जगाचा मालक आईच्या समोर आला, काठी खाली ठेवली आणि ए माईंनो, ए दादांनो, आईचा अधिकार आहे का? त्या जगाच्या मालकानं आईच्या चरणावरती डोकं ठेवलं. आईनं पाठीवरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला आणि आई म्हणते, बाळू किती रे खराब झालाय, अरे अजून बी तसाच हायस होय रे तू, अरे जरा जेवणाकड खाण्याकडे लक्ष देत जा रे बाळू, किती रे वांगाळ झालाय. घप म्हणले. त्यावेळेला आई विचारते, बाळू आता माझी जायची वेळ झाली, आता त्या पांडुरंगाला किती वेळ ताटकळत ठेवायचं. बरे बाळू, तू माझ्या पोटी जन्माला आलास, अरे 9 महिने 9 दिवस तुला मी पोटात वाढवलं. तू साधा सुद्धा नाही हे मला ठाव आहे, पर तू कोण हाय हे मला कळाय न गवय. मामा म्हणतोय, आई हे आई, अगं तुझं भक्ती लय मोठी आहे, तुझा परमार्थ लय मोठा आहे, म्हणून मी तुझ्या पोटी अवताराला आलो. वैर बालू मला समद ठाव आहे, अरे मी आहे तुझी, मी तुला कसं नाही ओळखणार बरं. पर त्या वेळेला विचारला